कैसा हराया म्हणत मुंब्रा हिरवा करण्याचं विधान करणाऱ्या MIM नगरसेवक सेहर शेख यांचं नगरसेवक पदच धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे कैसा हराया म्हणून चर्चेत आलेली सेहर शेख नेमकी कशामुळे अडचणीत आलेली आहे आणि त्यावरून आता राजकारण कसं रंगलेलं आहे पाहूयात। कैसा हराया। ठाणे महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विरोधकांना डिवचणाऱ्या याच सेहर शेख यांचं नगरसेवक पद धोक्यात आलंय। दरम्यान याच्या चौकशीनंतर तहसीलदार उमेश पाटील यांनी एक अहवाल सादर केलाय। या अहवालात सेहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलंय। त्यामुळे सेहर शेख यांचं नगरसेवक पद जाण्याची दाट शक्यता आहे। उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे मूळ रहिवासी असलेले सेहर शेख यांचे वडील युनुस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले। त्यांनी इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून व अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला। तर सेहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतलं। ठाणे महापालिका निवडणुकीत MIM पक्षाकडून मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मधून सेहर या निवडणूक जिंकल्या। दरम्यान आता त्यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचा अहवाल दिल्यानं त्यांना मोठा धक्का बसलाय। ठाणे पालिका निवडणुकीत मुंब्र्यातून सेहर शेख यांनी विजय मिळवत कैसे हराया म्हणत जितेंद्र आव्हाडांना डिवचलं होतं। दरम्यान यानंतर सोशल मीडियावर त्या प्रचंड व्हायरल सुद्धा झाल्या होत्या। मात्र त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सिद्दीकी अहमदनी तक्रार दिल्यानंतर सेहर शेख यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार आहे। शेख यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यास मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे। जो इलेक्शन की बात करते हैं, इलेक्शन होगा नहीं होगा, तो मैं आपको बता दूं, सन 1949 में महाराष्ट्र शासन थाने महानगर पालिका में एक GR है जो यहाँ थाना में अगर कोई डिस्क्वालीफाई होता है, कुछ भी होता है, वो इलेक्शन सेकंड होता है। और मुंबई महानगर पालिका 1888 में एक GR है, वहां पे सेकंड नंबर अगर ऑटोमेटिक उसको पद मिलता है, तो इसलिए यहाँ पे चुनाव होगा। सेहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर भाजप नेते नितेश राणेंनी सेहर शेख यांच्यावर टीका केली आहे। ही लोक बांगलादेशी तर नाहीत ना, त्यांची कागदपत्र तपासली पाहिजे अशी मागणी राणेंनी केली। दरम्यान यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंना नेपाळी म्हटलंय। कैसा गायब किया हे म्हणण्याची संधी भेटेल आम्हाला। कैसा हराया को अभी कैसा गायब किया, शेवटी ह्यांचे हे येतात कुठून, निवडणूक लढवतात कसे, यांना काय ह्यांचे ह्या मातीशी ह्यांची नाळ, त्यांचे विचार ऐकल्यानंतर जेव्हा इस पूरे भाग को हम हरा कर देंगे, म्हणजे ह्या सगळ्यांची कधी ना कधी तरी पार्श्वभूमी तपासली पाहिजे। हे जिहादी मानसिकतेचे आहेत का, ह्यांचे कागदपत्र इकडचे आहेत का, चुकून बांगलादेशी आणि रोहिंग्याचे तरी नाहीत ना, हे सगळ्याची तपासलं पाहिजे। आणि हे लोकांना एकदाच आपल्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे पाठवून द्या। असे लोकप्रतिनिधी आणि अशी घाण आमच्याकडे नको। ती बांगलादेशी आहे, मी बांगलादेशी आहे, पाकिस्तानी आहे, अफगाणी आहे, लेबनानी आहे, इराणी आहे, इराकी आहे, काय काय आहे, आम्ही सगळं आहे, तू नेपाली आहे, हे याचं ठीक आहे ना, हे बरोबर। मुंब्र्यात MIMच्या सेहर शेख यांनी पवारांची राष्ट्रवादी आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पराभव केला होता। ठाणे पालिका निवडणुकीत मुंब्र्याच्या वॉर्ड क्रमांक 30 मध्ये सेहर शेख यांना एकूण 12,964 मतं मिळाली होती। पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रुमाना शेख यांना 7,665 मतं मिळाली होती। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सिद्दीकी अहमद यांना 6,057 मतं मिळाली। 5,299 मतांनी सेहर शेख यांचा विजय झाला होता। ठाणे महापालिकेत विजय मिळवल्यानंतर कैसे हराया म्हणत सेहर शेख चांगल्या चर्चेत आल्या होत्या। पुरे मुंब्रा को हरा कर देंगे अशा या त्यांच्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला। मात्र आता जात प्रमाणपत्रामुळे सेहर शेख यांचं नगरसेवक पद धोक्यात आलंय। तसंच शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचाही आरोप त्यांच्यावर होतोय। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।